मंडळी, रोज-रोज बटाटा, कोबी, पनीरचे पराठे खाऊन कंटाळला आहात का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. अतिशय चविष्ट आणि झटपट कमी साहित्यात तयार होणारा असा असा हा पराठा आहे. चवीला अप्रतिम, बघूनच तोंडाला पाणी सुटते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा पराठा. सर्वांनाच आवडेल आणि परत-परत करून मागतील. हा पराठा मुलांनाही खूप आवडतो. अशा पद्धतीचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे, पराठ्याची आहे, परंतु थोडासा वेगळा पराठा इथं दाखवलेला आहे. रोज तेच पराठे आपण बनवत असतो, त्यापेक्षा हा थोडासा वेगळा पराठा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. आता इथे पराठ्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप त्याच कपाने मैदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना एकदम पाणी घालायचं नाहीये. जेवढं पाणी थोडं-थोडं घालून मळाल तेवढं पीठ आहे ते व्यवस्थित मळलं जाईल. आणि यामध्ये तुम्हाला वाटलं तर नुसते गव्हाचेही तुम्ही हे पराठे बनवू शकता. पण मैदा घातल्यामुळे काय होतं, थोडासा कडकपणा येतो किंवा क्रंची होतात आपले पराठे, त्यामुळे खायला खूप टेस्टी लागतात. त्यामुळे अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घातला तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीनं मी हे पीठ आहे ते मळून घेतलं. त्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छानपैकी आता आपलं पीठ आहे ते मळलेलं आहे. जास्त पातळ पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाहीये. आता आपण हे पीठ आहे ते 10 मिनिटासाठी मुरत ठेवूया आणि त्यानंतर मी 1 कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक 50-60 छोट्या-छोट्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लाल मिरची, आपली बेडगी लाल मिरची, ती गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती. आता जी लसूण घेतलेली आहे, ते आपण जे झारं असतं, त्या झाऱ्यावरती अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायची आहे. कोणतीही जाळी असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही भाजलं तरीही चालू शकतं. पण लहान लसूण असली तर जाळीमधून खाली पडते. तर व्यवस्थित आपण ह्या लसूण आहेत त्या चांगल्या काळपट होईपर्यंत भाजून घ्यायच्यात. म्हणजे त्याचा एक छानपैकी स्मोकी फ्लेवर आपल्या पराठ्यामध्ये येतो. अशा पद्धतीनं लसूण भाजून घेतली, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि त्यानंतर जी आपण मिरची भिजत ठेवली होती, ती मिरची यामध्ये घालून घेतलेली. त्यानंतर चाट मसाला घालून घ्यायचा 1 छोटा चम्मचभर आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे. आता मिरची ही ती अजिबात तिखट नाहीये, त्यामुळे मी एक 7 ते 8 मिरच्या घातलेल्या आहेत. हे फक्त कलरसाठी मिरच्या असतात. काश्मीरी लाल मिरची असती ती. आता यामध्ये पाणी न घालता अशा पद्धतीनंच पेस्ट करून घेतलेली. आता आपली चटणी आहे ती तयार तयार झालेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि एका बाउलमध्ये इथं मी आता जी आलू भुजा शेव असते त्याचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. यामध्ये 4 पराठे तयार होतात. तर आलू भुजा शेव घेतलेली आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याचबरोबर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर पण बारीक चिरलेली घालायची आणि ही कोथिंबीर थोडीशी जास्त घालून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी इथं हे घालून घेतलेले आणि फक्त मिक्स करून घेतलेले. यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाही. आलू भुजाला एक वेगळाच फ्लेवर असतो त्याचा टँगी फ्लेवर. त्यामुळे यामध्ये दुसरं कुठलाही मसाला वगैरे घातलेला नाहीये. त्यानंतर हे पीठ आहे ते थोडंसं आपण पोळपाटवरती असं चोळून घ्यायचंय, मळून घ्यायचंय आणि त्यानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे. आता इथं बघू शकता मी एका आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे गोळे आहेत ते थोडेसे लाटून घेऊया. थोडीशी पिठी घालायची आणि गोलपर्यंत लाटून घ्यायची. शक्यतो साईडच्या कडा आहेत त्या पातळ करायच्या आहेत आणि मधली साईड असते ती थोडीशी जाडसर ठेवायची. म्हणजे आपला पराठा आहे तो फाटत नाही. त्यानंतर जी आपण चटणी करून घेतली होती ती चटणी सगळ्या पराठ्याला किंवा चपातीला त्या लावून घ्यायची एकसारखी. आता ही चटणी आहे ती चांगली लावून घेतलेली आणि आता आपण जे सारण करून घेतलं होतं शेवचं, कोथिंबिरीचं आणि कांद्याचं, तर ते घालायचं आणि अशा पद्धतीने त्याच्या चौफेर घड्या करून घ्यायच्या आहेत पराठ्याच्या. आता इथे बघू शकता असा पराठा पॅक करायचा. त्यावरती थोडंसं मैदा किंवा मग आपलं गव्हाचं पीठ घालायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे. कारण की त्यामध्ये आतमध्ये शेव आहे, तर आपला पराठा आहे तो फाटला जाईल. तर एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. हा पराठा आहे तो थोडासा जाडसरच लाटायचा आहे, म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो आणि क्रंची बनतो. तर अशा पद्धतीने मी चौकोनी पराठा आहे तो लाटून घेतलेला आहे आणि आता आपण एक तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे, त्यावरती पराठा घालून घेऊया. पराठा घातल्यानंतर यावरती पटकन लगेच तेल किंवा मग तूप सोडून घ्यायचे. तूप सोडलं तर त्याला आणखीन छान टेस्ट येते आणि चवीला खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने साईडनं पण तूप सोडलेलं आहे आणि वरून पण तूप घातलेलं आहे. त्यामुळे एकदम खरपूस असा हा पराठा आहे तो भाजला जातो आणि चवीला खूप टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं मी हा पराठा आहे तो सोनेरी रंगापर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे. मीडियम गॅसवरती हा पराठा आहे ते भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे कसं क्रंची झाले, की मग आपल्याला त्याची टेस्ट खूप छान लागते. तर अशा पद्धतीने बघा आपला पहिला पराठा आहे तो भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि एकदम असा कडक झालेला आहे छानपैकी. आता आपण हा बाजूला काढून घेऊया आणि दुसरा पराठा आहे तो बनवायला घेऊया. तर दुसरा पराठा बनवताना मी अशा पद्धतीनं
जी लाटी आहे ती लाटून घ्यायची, नॉर्मल आपण लाटी लाटतो ती. त्यानंतर याच्यावरती काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्ही कोणतेही एक प्रकारचे टाकू शकता किंवा मग दोन्ही प्रकारचे मिक्स करून टाकले तरीही चालू शकतं. थोडंसं लाटायचं आणि पलटी करून घ्यायचं. त्यानंतर आतल्या साईडला आहे ती आपण जी चटणी करून घेतली होती ती परत चांगली पराठ्याला आहे ती लावून घ्यायची आहे. या चटणीमुळे एक छान अशी टेस्ट पराठ्याला येते आणि खूप टेस्टी लागतो हा पराठा. अशा पद्धतीने मी चटणी लावून घेतलेली बघू शकता. त्यानंतर आपली शेव आणि कोथिंबीर घालून घ्यायची. हे पराठे आहेत ते पटापट लाटून घ्यायचेत, कारण की शेव आहे ती कांद्यामुळे सॉफ्ट पडली जाते. तर पटापट पराठे लाटून शेकून घ्यायचेत. तर अशा पद्धतीने आपण लाटून घेऊया. लाटताना पराठा थोडासा जाडसर आणि थोडासा छोटाच लाटायचा आहे, म्हणजे शेकताना एकदम कडक शेकला जातो आणि खायला खूप टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. आता आपण परत तव्यावरती घालून घेऊया आणि दिसायला बघा अप्रतिम असा हा पराठा दिसतोय आणि खायलाही खूपच टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने परत साईडने आपण तूप सोडून घ्यायचे. तूप सोडल्यामुळं काय होतं की त्याला चांगला सोनेरी कलर पण येतो आणि पराठे आहेत ते स्लो गॅसवरती छानपैकी भाजले जातात. अशा पद्धतीने आपण पराठा आहे तो पलटून घेऊया आणि परत आपण वरच्या साईडनेही तूप लावून घेऊया. आता इथे बघू शकता पराठा आपला एक साईडने भाजलेला आहे. आता परत आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया. इथं पराठा शेकवताना थोडासा जास्त वेळ लागतो, परंतु पराठा आहे तो मीडियम किंवा स्लो गॅसवरती शेकून घ्यायचा आहे, म्हणजे पराठ्याची टेस्ट आहे ती एकदम अप्रतिम अशी लागते. आता इथे बघू शकता पराठा आपला शेकत आलेला आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे त्याला. आता आपण हा पराठा आहे तो काढून घेऊया आणि त्यानंतर आपण सर्व्ह करूया. हे पराठे आहेत ते गरमागरम खूप अप्रतिम असे लागतात. चला तर आता पराठा आपला शेकलेला आहे. आता आपण सर्व्ह करून घेऊया. इथं मी दही घेतलेलं आहे. हे फ्रेश दही घेतलेले आहे. त्यामध्ये थोडीशी लाल तिखट घातलेली आहे आणि आपला भाजलेले जिऱ्याची पावडर किंवा मग चाट मसाला असेल तर तोही घातला तरी चालेल. आणि त्यानंतर आपण हे पराठा सर्व्ह करायचा आहे. तुम्ही टोमॅटो सॉस बरोबरही हा पराठा सर्व्ह करू शकता. झटपट तयार होतो, कमी साहित्यामध्ये तयार होतो. जर ही चटणी आपण करून ठेवली तर सकाळी-सकाळी गडबडीच्या कामामध्ये पटकन अशा पद्धतीचे पराठे करून आपण मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये देता येतात. बघू शकता इथं आपला पराठा तयार झालेला आहे. अप्रतिम असा हा पराठा दिसतोय. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. चला तर मग आपण टेस्ट करून बघूया कसा झालेला आहे तो. एकदम अप्रतिम असा आपला पराठा झालेला आहे. बरं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि एकाच प्रकारचे पराठे करण्यापेक्षा असा एक वेगळा पराठा करून बघा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच काही नवीन रेसिपी पाहायला भेटतील. थँक यू.